जॉबचं नाव आहे सिंगल व्ही बट जॉईंट. सिंगल व्ही बट जॉईंट मध्ये दोन्ही प्लेटा समोरासमोर असतात. सिंगल व्ही म्हणल्यावर आपण त्याला व्ही सारखा आकार दिलेला आहे. कशासाठी आकार दिला आहे? ज्या वेळेस जॉबची थिकनेस वाढते, जॉबची थिकनेस वाढते म्हणजे जाडी वाढते. जाडी वाढल्यानंतर ना एचपी प्रेशर म्हणजे जॉबच्या कडांना काठांना आपल्याला काही कोणामध्ये घासावं लागतं. मग आपण सिंगल व्ही मध्ये जॉब करत असताना 10 mm च्या जाडीचा प्लेट आहे, त्याला आपल्याला सिंगल व्ही का घासतो आपण की इलेक्ट्रोडचं मटेरियल 10 mm च्या जाडीच्या मटेरियलपेक्षा जास्तीत जास्त खोलवर मटेरियल जावं इलेक्ट्रोडचं, यासाठी आपण त्याला सिंगल व्ही बट जॉईंट करायला बघतो. म्हणजे सिंगल व्ही करायचा उद्देश काय की वितळलेल्या इलेक्ट्रोडचं मटेरियल जास्तीत जास्त खोलपर्यंत जॉबमध्ये बसावा, जॉब 100% मजबूत व्हावा, दोन्ही प्लेटा 100% मजबूत व्हाव्या, हे आपलं उद्दिष्ट आहे. येतं लक्षात तुमच्या? आलं लक्षात? आता वेल्डिंग करताना आपण सिंगल व्ही सारखं घासून घेतलंय, याला आणि बॅक साईडला 2 टाके मारले आणि टाके मारून ह्याच्यामध्ये दोन्ही प्लेटांमध्ये आपण गॅप मेंटेन केले. जर का याला बघितलं तर ह्याच्यात 1 ते 2 mm गॅप मेंटेन केले. गॅप म्हणजे ती गॅप काय म्हणतात? त्याला कुठली गॅप म्हणतात? कोणती गॅप म्हणतात? बोर्डवर आहे रूट गॅप म्हणतात. काय म्हणतात? रूट गॅप. म्हणजे रूट म्हणजे मूळ, त्याच्या मुळात आपण गॅप ठेवलेली आहे, त्याला रूट गॅप म्हणतो. आता ही गॅप का ठेवलेली आहे आपण की इलेक्ट्रोडचं मटेरियल जास्तीत जास्त खोलपर्यंत आलं पाहिजे. आता जॉबची पोझिशन आपली फ्लॅट पोझिशन आहे, आपण फ्लॅट पोझिशन मध्ये जॉब ठेवलेला आहे. आपण काय केलंय की आता इलेक्ट्रोड लावणार आहे. इलेक्ट्रोड लावताना तुम्ही 90 अंशांमध्ये लावू शकता, 130 अंशात लावू शकता आणि कमी अँगलमध्ये सुद्धा तुम्ही लावू शकता. आता आपण काय करणार आहे, ह्याला 90 अंशात मी ह्याला लावलेला आहे इलेक्ट्रोड आणि अँगल मेंटेन करणार आहे. आपण अँगल मेंटेन करणार आहे आणि ह्या अँगल मेंटेन करून आपण रन मारणार आहे. कंटिन्यू स्पीडमध्ये आपण रन मारणार आहे. हा पहिला रन असणार आहे, त्यामुळे त्याला कोणता रन म्हणणार आहे? रूट रन. आपण आता मशीन चालू करू. मशीन चालू केलेली आहे. स्क्रीन कुठे गेली? स्क्रीन द्या. करंट सेट केलं का नाही चेक करू. आपण आता टॅपिंग मेथड आणि स्क्रॅचिंग मेथड शिकलोय. इथे कुठली पद्धत वापरणार आहे? पहिले टॅपिंग मेथड वापरणार आहे. का? टॅपिंग मेथड मध्ये काय करतो आपण? करंट आला का नाही चेक करतो, आलाय. आता स्क्रॅचिंग मेथड मध्ये काय करणार आहे? रॉड थोडासा घासणार आहे. ओके, आता रॉड थोडासा घासलाय, रॉडचा टोक लाल झालेला आहे, तो जरा थंड झाल्यानंतर काळा होऊ द्या. नंतर ना आपण जॉब फ्लॅट पोझिशन मध्ये खाली ठेवलेला आहे. आता आपण रन मारण्यासाठी अँगल मेंटेन केलेला आहे. जॉबला पण टच करून मी बघितले, आर्थिंग आलेलं आहे. आता वेल्डिंग रन मारायला सुरुवात करू.